हे मी जे काही ज्ञान मी मिळवणार आहे, ज्ञानाचं रूप माहितीचं रूपांतर ज्ञानात करायचंय, रूपांतर सहजतेमध्ये आणि वृत्ती घडण जी आहे ती शेवटी या सगळ्याकडे आपण कसे पाहतो, काय दृष्टिकोन आहे आपला, स्वतःकडे पाहण्याचा, आपल्या मित्रमैत्रिणींकडे पाहण्याचा, समाजाकडे पाहण्याचा, इथल्या प्रश्नांकडे पाहण्याचा, निसर्गाकडे पाहण्याचा, अशा वेगवेगळ्या घटकांकडे आपण काय दृष्टिकोनातून पाहतो त्याच्यानुसार आपण त्याला प्रतिसाद देत असतो. तर असं दृष्टिकोनातून पाहणं आणि प्रतिसाद देणं म्हणजे आपली वृत्ती तयार होते. लोक म्हणतो की हा ना हा विधायक वृत्तीचा आहे, हा ना विध्वंसक वृत्तीचा आहे. ही वृत्ती घडण हा तिसरा महत्वाचा भाग शिक्षणामध्ये प्रभू पण ती वापरायची इच्छा जर का होत नसेल, प्रेरणा जर का निर्माण होत नसेल, तर मग त्या सगळ्याचा उपयोग फारच क्वचित किंवा कमी आहे. त्यामुळे ही प्रेरणा, ते वापरण्याची प्रेरणा स्वतःसाठी, इतरांसाठी, तर हे प्रेरणा जागरण या 4 महत्वाच्या गोष्टींच्या भोवती प्रबोधिनीची शिक्षण प्रक्रिया ही आपण मुख्यतः विकसित करायची असं म्हणतो. त्यातला पहिला जो भाग आहे, ज्याला आपण ज्ञान म्हणूयात किंवा माहिती म्हणूयात, त्या माहितीच्या अनुषंगाने जो काही भाग आहे तो भाग अर्थातच आज खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. अनेक ठिकाणात आपण माहिती मिळवू शकतो. ऑन टिप ऑफ युअर फिंगर तुम्हाला जगभरातली अगदी अद्ययावत माहिती ती सहज उपलब्ध आहे. आणि बऱ्याच आता ग्रामीण किंवा या भागात जिथे इंटरनेटची सोय आहे त्या सगळ्या ठिकाणी आता ही माहिती उपलब्ध आहे. पण या माहितीचं ज्ञानात रूपांतर करायला मात्र शिकवायला लागतं. कारण आपण माहिती नुसती गोळा करतो, त्याच्यातून अर्थ काढणं, त्या अर्थाचं उपयोजन करता येणं, नवीन ज्ञानाची निर्मिती करता येणं, ही प्रक्रिया मात्र आपल्याला करता यायला लागेल, ती शिकवायला लागेल, ती महत्वाची गोष्ट आहे. आता आपण जे उपक्रम आता जाहीर करतो आहोत किंवा मागच्या याच्यात आपण केलेले आहेत, त्यात प्रामुख्यानं कौशल्य विकसनावरती काही प्रमाणात भर आहे. अनुभवातून स्वतः शिकणं अशा प्रकारचा काही भाग त्याच्यामध्ये आहे. आणि अर्थातच प्रेरणा वाढणं हा महत्वाचा भाग आहे. तर पुढच्या वर्षभरामध्ये प्रबोधन विकासिका हा जो उपक्रम आपण मुलांसाठी सुरू करतो आहोत, वर्षभराचा हा कार्यक्रम आहे. त्याच्या आधी आपण ऐपावाक स्वयंविकास या नावाने म्हणून 2 वर्ष उपक्रम चालवला. त्यात मुख्यतः ऐका, पहा, वाचा, करा याद्वारा स्वयंविकासाची काही ना काहीतरी प्रेरणा मिळणं, दिशा मिळणं, त्यातलं ज्ञान मिळणं, त्याच्यासाठी धडपड करावीशी वाटणं हा मुख्य भाग त्याच्यामध्ये होता. आता जो आपण ऐपावाक प्रबोधन विकासिका हा उपक्रम जो आता आपण यावर्षी सुरू करतो आहोत, तर त्या उपक्रमामध्ये प्रामुख्यानं महिन्यातून 1 दिवस, चौथा शनिवार असं आपण म्हटलंय, आणि संध्याकाळी 4 ते 7 असं 3 तासाचा एकूण कार्यक्रम आपण म्हटलाय. त्यात मुख्यतः कौशल्य विकसन आणि प्रेरणा जागरण या 2 महत्वाच्या गोष्टींवरती आपण भर देणार आहोत. आता कुठलंही कौशल्य ते काय आहे हे कळणं, त्याचे कुठले कुठले पैलू आहेत हे कळणं, ते कसं विकसित करायचं हे कळणं, त्याचा थोडासा सराव करणं, त्याला आपण कार्यशाळा असं म्हणतो. अशी सगळ्या चर्च भी जाके ऑनलाइन आहे. आपण सगळ्यांना म्यूट करू शकाल का? Okay, let me sir. Okay. Hi, yes sir. Please continue. ठीक आहे. तर या प्रबोधन विकासिका या उपक्रमाचं स्वरूप असं आहे की महिन्यातून एकदा 3 तासाचा कार्यक्रम, त्या साधारणपणे 1.5 तास हा कौशल्य विकसनाची कार्यशाळा, अर्धा तास गटागटांमध्ये इन्फॉर्मल काही शेअरिंग असेल, काही एखादा खेळ खेळणं असेल, काही गप्पा मारणं असेल, आणि मग तासाभरात साधारणतः वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये धडपड करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, जिद्दीनं काहीतरी नवीन कर्तृत्व गाजवणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, अशा व्यक्तींबरोबरच्या गप्पांचा कार्यक्रम, असा एकूण तो 3 तासाचा कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे. आणि असं वर्षभरात 10 कार्यक्रमांचं आपण योजना ही याच्यामध्ये करतो. कौशल्यांमध्ये 3 मुख्य कौशल्य
ही आता आपण या वर्षभरामध्ये त्याचा विचार करणार आहोत. त्यातलं पहिलं कौशल्य ते संवाद कौशल्य. आपण कुठेही गेलात, एकटे असलात, गटात असलात तरी सुद्धा त्याला संवाद करावाच लागतो. मग संवादामध्ये एकास एक संवाद असेल, ज्याला आपण संभाषण असं म्हणू किंवा डायलॉग असं म्हणू. एकास अनेक म्हणजे ज्याला आपण वक्तृत्व म्हणू, की एक जण बोलतो अनेक जण ऐकणारे असतात, असं वक्तृत्व कौशल्य असेल. आणि तिसरं म्हणजे अनेकांच्या बरोबर अनेकांचा संवाद होतो, त्याला आपण गटचर्चा असं म्हणतो. त्या गटचर्चेमध्ये एक कोणतरी बोलतो बाकीचे ऐकतात, मग दुसरं कोणतरी बोलतो बाकीचे ऐकतात. तसं सलगपणे अनेक जण बोलत असतात, पण एका वेळेला एक जण, पण अनेक जण अनेकांशी बोलत असतात. असे 3 महत्वाची कौशल्य की त्याच्यामध्ये आपण त्याचा विचार हा करू शकू. वादविवाद हा सुद्धा अनेकांना अनेकांबरोबर अशा पद्धतीचा तो विषय असू शकतो. त्यामुळे संवाद कौशल्य हा एक महत्वाचं कौशल्य आपण घेणार आहोत. आता बाहेर इतक्या प्रकारचे आपल्याला पर्याय उपलब्ध आहेत, परंतु या पर्यायामधून निवड कशी करायची, योग्य निवड कशाला म्हणायचं, त्याचे निकष कुठले असतील, त्याचा अर्थ निर्णय कसे घ्यायचे. आणि मग ते स्वतःच्या वतीने छोटे छोटे निर्णय असतील पासून ते करिअर कुठलं निवडायचं, कुठलं शिक्षण पुढे घ्यायचं, कुठं नोकरी करायची, कुठल्या ठिकाणी आपल्याला काय मित्र कसे मिळवायचे, तसेच अनेक कारणांसाठी आपण निर्णय घेत असतो. तर हे निर्णय कसे घ्यायचे, ते अधिक चांगले कसे घेता येतील, या संदर्भात निर्णय कौशल्य असं दुसरं एक कौशल्याचा भाग आपण या वर्षात घेणार आहोत. आणि अर्थातच तिसरा महत्वाचा भाग म्हणजे अभ्यास कौशल्य. कारण अभ्यास आपण सगळेच करतो, पण त्यातली कौशल्य सगळी तर आपल्याला माहिती येतात असं नाही. त्यामुळे त्यातली मोजकी अशी 3 कौशल्य, असे एकूण 10 या 3 कौशल्यांच्या भोवती 10 कार्यशाळा या आपल्या 10 महिन्यांमध्ये आपण घेणार आहोत. आणि मग त्याच्याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रांमधले, मग कोणीतरी संशोधक असतील, कोणी कलाकार असतील, कोणी खेळाडू असतील, पत्रकार, उद्योजक, डॉक्टर, मानसज्ञ, निसर्गप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, असे वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या एकेका व्यक्तीबरोबरच्या गप्पांचा कार्यक्रम. त्या व्यक्ती आधी तुम्हाला 15 दिवस कळवले जातील, त्याचा बायोडाटा तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तुम्ही त्याचे प्रश्न काढावेत. काही प्रश्न तुम्हाला प्रत्यक्ष विचारता येतील, काही प्रश्न मुलाखत घेणारे जे असतील ते त्या विषयामध्ये गुंफण करत करत विचारतील. असा तासाभराचा गप्पांचा कार्यक्रम. आणि त्यातून मुख्यतः प्रेरणा घेणं, की माणसं मोठी कशी होतात, ती का मोठी होतात, मोठं होण्यासाठी त्यांनी काय धडपड केलेली असते, काय जिद्दीनं त्यांनी अपयशावरती मात केलेली असते, यश कसं मिळवलेलं असतं, यशाची व्याख्या ते कसे करतात. अशा अनेक छोट्या मोठ्या प्रश्नांवरती अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अत्यंत धडपड्या कर्तृत्ववान अशा व्यक्तींच्या बरोबरच्या गप्पांचा कार्यक्रम असे विकासिकाचं स्वरूप असणार आहे. आणि मग याच्याशिवाय छात्र प्रबोधनचा जो दर महिन्याचा अंक निघतो, तो दर महिन्याला तुम्हाला ई अंक या स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर दर महिन्याला तुम्हाला ई अंक तुमच्या वाचता येईल. तिथल्या QR कोडला क्लिक केलं की त्यातले ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स तुम्हाला ऐकता पाहता येतील, काही चांगले लेख तुम्हाला पाहता येतील, वाचता येतील. तर असा तो सगळा ई अंक तुम्हाला वर्षभर या योजनेचा भाग म्हणून मिळणार आहे. त्याच्याशिवाय आपण असं म्हणतो, एक 4 महिने झाले की त्याचा तुमचा सहभाग, किती नियमितपणे तुम्ही सहभाग घेत आहात, छोटे काही तुम्हाला गृहपाठ दिलेले असेल दर महिन्याला, तर तुम्ही कसे आणि किती करता आहात, याच्यावरती आपण निवडक जणांची 1.5 दिवसाची सहल दिवाळीच्या सुट्टीमध्ये घेऊन जाणार आहोत. त्यामुळे प्रत्यक्ष त्याच्यावर तुमचा सहवास, अर्थातच ही सहल सशुल्क असेल, ती या विकासिकाच्या शुल्काचा भाग नसणार आहे. पण त्या सहलीला कोण येऊ शकतील, तर जे विकासिकात आहेत तेच येऊ शकतील, अन्य सदस्यांना याच्यामध्ये आपण परवानगी देणार नाही आहोत. त्यामुळे असे सगळेजण आपण एकत्रपणे भेटू, एकत्र सहलीत जाऊ, तिथं अनेक गप्पा होतील आपल्या. तर असा हा सगळा एकूण आपला याचा भाग आहे. मध्ये मध्ये केव्हा तरी आम्ही तुमच्याबरोबर काही अन्य लेखही या गटावरती पाठवू, काही अजून पुस्तकांचा परिचय पाठवू, असाही काही जास्तीचा भाग आपल्या गटामध्ये निश्चितपणे असणार आहे. त्यामुळे असा प्रबोधन विकासिका हा कार्यक्रम आहे. मुख्यतः 6वी ते 10वी 11वी असा वयोगट आपण त्यासाठी डोळ्यासमोर ठेवलेला आहे. आणि तो कुठल्याही ठिकाणचा असू शकेल. या सगळ्या कार्यशाळा आणि गप्पा या ऑनलाईनच असणार आहेत. त्यामुळे तुम्ही कुठेही जरी असलात तर तुम्ही त्यात सहभागी होऊ शकाल. इंटरनेटची तुमच्याकडे सोय असणं हे महत्वाचा भाग आहे. आणि स्मार्टफोन किंवा ती कॉम्प्युटरवरची सोय असणं हे दुसरा भाग आहे. या 2 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही या गटात नक्की सहभागी होऊ शकाल. अत्यंत उत्तम असा हा उपक्रम आहे. आणि मला खात्री आहे की कौशल्य विकसन आणि प्रेरणा जागरण
या दोन यांना अत्यंत महत्वाच्या दृष्टिकोनातून आपण याच्याकडे पाहतो. बाकी मग सहलीमधून अन्य उपक्रमामधून आपल्या गप्पांमधून आपण इतरही गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश हा टप्प्याटप्प्याने करू. असा हा प्रबोधन विकासिका नावाचा उपक्रम आहे. अन्य दोन उपक्रमावर मी फार तपशिलात बोलणार नाही, कारण मुख्यतः सगळा गट समोर जो बसलाय तो सगळा विद्यार्थ्यांचा गट आहे. परंतु त्यांच्या संपर्कातून त्यांना ही माहिती त्या गटापर्यंत पोहोचवायला हरकत नाही, तुमच्या शिक्षकांपर्यंत पोहोचवायला हरकत नाही, काही जणांच्या पालकांना याच्यामध्ये सहभागी करून घ्यायला हरकत नाही. म्हणून दोन ज्या आहेत त्या प्रबोधन दूत नावाची योजना आहे, ज्यात शिक्षकांना आपण सुमारे 750 रुपयाचं साहित्य हे मोफत पाठवतो आणि त्यांनी त्या साहित्याच्या आधारानं आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी काही उपक्रम करावेत, काही तास घ्यावेत. त्यासाठी दर महिन्याला त्यांची झूम मीटिंग वरती हे साहित्य कसं वापरायचं हे आपण त्यांना शिकवतो. त्याबद्दलची सविस्तर माहिती त्या प्रबोधन योजनेच्या गटावरती आपण टाकलेली आहे. यावर्षी जानेवारी मध्ये हा उपक्रम सुरू झाला. 23 जिल्ह्यांमधले 83 शिक्षक हे आता या प्रबोधन योजनेत आता सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये हे उपक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे. त्या सगळ्यांना पहिला 750 रुपयाचं साहित्य हे फेब्रुवारीमध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. नवीन शैक्षणिक वर्षामध्ये अजून 40 जणांना आपण या प्रबोधन दूत योजनेत सहभागी करून घेऊ शकणार आहोत. त्यामुळे आपल्या परिचयातले शिक्षक, धडपडणारे शिक्षक, वेगळं काही करू इच्छिणाऱ्या शिक्षकांना आवर्जून या योजनेचा आपण माहिती द्यावी आणि त्याचा गुगल फॉर्म आणि तपशील हे नंतर तुम्हाला मिळतील, ते तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचवायला हरकत नाही. पालकांसाठी आता आपण अशी योजना केली, प्रबोधन संवादक योजना. या याच्यामध्ये आपण त्यांना ती अर्थात ती मोफत नाहीये, त्याचं शुल्क आहे, पण त्यात आपण त्यांना 15 पुस्तकांचा संच आणि 12 अंक हे एका पिशवीमध्ये घालून त्यांना या योजनेचा भाग म्हणून पाठवतो आणि दर महिन्याला यातल्या एक दोन पुस्तकांवरती पुस्तक कशी वापरायची, त्या पुस्तकाच्या आधारानं विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात कसं योगदान करायचं पालकांनी, याबद्दलचे व्याख्यानं, चर्चा, प्रश्नोत्तर असा भाग असतो. तर त्याही संदर्भामध्ये तपशील तुम्हाला तुमच्याकडून पोहोचतील. पण एप्रिल महिन्यापासून याला सुरुवात झाली आहे. 2 व्याख्यानं याच्याबद्दलची झाली आहेत. आता साधारणपणे 60 जण पालक हे या उपक्रमात सहभागी झालेले आहेत आणि ती 2 व्याख्यानं जे आता सहभागी होतील त्यांना ती दोन्ही व्याख्यानं ही ऐकण्यासाठी आम्ही पाठवू आणि त्यांना पुढच्या महिन्यापासून या महिन्यापासून त्यांना या गटामध्ये सहभागी होता येईल. त्यामुळे अशी त्यांना सुमारे 1500 रुपयाची पुस्तकं आपण त्यांना पाठवतो. या सगळ्या उपक्रमाचा खर्च 2200 रुपये सवलतीतला असा या महिन्याभरासाठी पण म्हटलाय. तर त्याही या योजनेचा आपण माहिती करून घ्या आणि त्या पालकांपर्यंत आपण जरूर काही पोहोचू शकाल. आज मुख्यतः प्रबोधन विकासिका याबद्दल अधिक सविस्तर मी मांडणी केली आणि शिक्षणातल्या 4 महत्वाच्या पैलूंच्या पैकी कौशल्य विकसन आणि प्रेरणा जागरण या 2 ह्याच्यावरती मुख्यतः हा सगळा प्रबोधन विकासिकाचा उपक्रम आपण बेतलेला आहे. मला असं वाटतं की याच्या अनुषंगानं किंवा स्वतंत्रपणे सुद्धा आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण जरूर विचारू शकाल. जुलै महिन्यामध्ये 15 जुलै नंतर या प्रबोधन विकासिकाच्या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सहभागी होणाऱ्यांनी जितक्या शक्य तितक्या लवकर या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन मी आपल्याला आपल्याद्वारा आपल्या परिचयातल्या सगळ्या अन्य मित्रमैत्रिणींना करतो. आपण प्रश्नोत्तरांना म्हटलं सुरू. खूप खूप धन्यवाद सर, अतिशय छान विस्तृत माहिती दिली. आता इथे बरेच 50-60 विद्यार्थी माझ्या पाठीमागे बसलेले आहेत, ते ऐकतायत, काही ऑनलाईन आहेत. तर मी पहिल्यांदा जे ऑनलाईन विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये हेमलता मार्कड आहे, सानिका आहे. ऑनलाईन कोणाकोणाला प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी पहिल्यांदा माईक म्यूट केला तर प्रश्न विचारायला हरकत नाही. कोण बोलेल पहिल्यांदा? सानिका सर मी बोल. हेमलताला विचारायचं आहे. हा हॅलो हा विचार. हेमलता आवाज ऐकू येतो तुझा. सर माझा प्रश्न, मी उशिरा जॉईन झाले कारण की झूम ऍप माझ्याकडे नव्हता आणि लिंक पण उशिराने आली मला, त्यामुळे पहिलं काय झालं ते मी रेकॉर्डिंग नंतर पाहणार. पण माझा प्रश्न असा आहे की सर तुम्ही म्हणजे वैयक्तिक प्रश्न आहे की तुम्ही ज्यावेळेस या संस्थेत काम करत होता म्हणजे तुम्हाला ही आयडिया कशी आली की ह्या संस्थेत म्हणजे युवकांसाठी आपण प्रेरणादायी ठरलं पाहिजे, ही म्हणजे ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? प्रश्न तुझा चांगला आहे. मी ज्ञानप्रबोधिनीच्या शाळेमध्ये शिकलेलो आहे. त्या शाळेचं वैशिष्ट्य असं की शाळा नसते, ही तर दुसरं घर असतं आमचं. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आणि इतक्या वेगवेगळ्याची नाती ही इथल्या सगळ्या लोकांबरोबर आमची तयार झालेली असतात. आणि अर्थातच ज्ञानप्रबोधन सूत्र काय आहे तर
समाज विकसनासाठी प्रेरणा जागरण. त्यामुळे इथल्या सगळ्या शिक्षण प्रक्रियेमध्ये आमच्या मनावरती आम्हाला जी उदाहरणं दिली गेली, आमचे जे अनुभव आम्हाला दिले गेले, त्या सगळ्यांमधून आपण काहीतरी इतरांसाठी काम केलं पाहिजे, फक्त स्वतःपुरतं पाहायचं नाही आणि समाजासाठी काहीतरी आपलं योगदान केलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार हा इथल्या शाळेत असल्यापासून आमच्या मनावरती हा कोरला जात होता. अनेक प्रकारची जशी माणसं, असे कार्यकर्ते आम्ही आमच्या आसपास पाहत होतो. त्यामुळे त्यांच्यासारखं आपण कोणतरी बनावं असं तेव्हापासून वाटत होतं. जसजसं काम करत गेलो तसतसं लक्षात आलं की शिक्षणात मला जास्ती रस आहे, जास्ती आवड आहे आणि संघटन हा एक मला एक महत्वाचा विषय वाटत होता. त्यामुळे मग मी जरी इंजिनिअरिंग झालेलं असलं माझं, तरी शिक्षणात पुढे काहीतरी आपल्याला करायचं आहे म्हणून मग मी BEd MAd ही केलं आणि मग शिक्षणामध्ये मुख्यतः पुढची काही काळ मी काम केलं. ते करता करता असं वाटलं की फक्त पुण्यापुरतं हे मर्यादित राहू नये, महाराष्ट्रातल्या मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून मग मासिकाला सुरुवात केली आपण. मग त्या मासिकाद्वारा संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारचे उपक्रम आपण केले, करतो आहोत. आणि या सगळ्या करोनाच्या काळामध्ये प्रत्यक्ष मासिक पोहोचू शकत नाहीये, उपक्रम पोहोचू शकत नाहीयेत, म्हणून आपण ऐका वाक, ऐका पहा वाचा करा या माध्यमातून काही ना काहीतरी मुलांशी जोडले गेलो. तर ही सगळी प्रक्रिया ही प्रबोधिनीच्या शिक्षण प्रक्रियेचा भाग म्हणूनच माझ्यामध्ये मुरत गेली, झिरपत गेली आणि तो आता माझ्या काय स्वभावाचा भाग बनून गेला असं मी म्हणेन. त्यामुळे मी काही फार वेगळा विचार केला असं नाही, इथं आलो आणि याचा रंग मला लागत गेला असं मी म्हणेन. सर ही म्हणजे या संस्थेत तुम्ही काम करत असताना तुम्हाला काही अडचणी तर आल्याच असतील ना? हो, मग ह्याच्यावर मात तुम्ही कशी केली? म्हणजे मनाने तर जे ते असावंच लागतं, पण तरी बऱ्याच वेळा असं असतं की कुठलंही काम करायला तुम्ही घेतलं की तुम्हाला काही ना काहीतरी अडचणी येतच असतात. काही अडचणी या कामाच्या संदर्भातल्या असतात, काही अडचणी या पैशांच्या संदर्भातल्या असतात, काही अडचणी या माणसांच्या संदर्भातल्या असतात. आता कामाच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर मी काही लेखक नव्हतो, माझं काही मराठी अभ्यासाचा विषय नव्हता. मासिक सुरू करायचं म्हटल्यावरती मग मला मराठी वाचायला लागलं, जास्ती तपशिलामध्ये जाऊन समजून घ्यायला लागलं, लेखक कोण कोण आहेत त्या लेखकांचं वाचन करायला लागलं, लेखकांशी संवाद करावा लागला, काय आलं पाहिजे अंकामध्ये, काय नाही आलं पाहिजे, मग DTP म्हणजे काय असतं, संगणकावरती काय काय होतं त्याच्याबद्दलची माहिती घ्यायला लागली, छपाई कशी होते, अशी सगळी जी काही कामाशी निगडीत असणारी जी वेगवेगळी कौशल्य आहेत ती कौशल्य तुम्हाला शिकावी लागतात, त्याची तुम्हाला माहिती घ्यावी लागते, त्याचं वाचन करावं लागतं, त्यात लोकांच्या सहवासात तुम्हाला यावं लागतं. म्हणजे मग हळूहळू त्यातल्या अडचणी कमी होत जातात. पैशांची अडचण असते, कारण शेवटी तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुम्हाला काही ना काहीतरी खर्च करावा लागतो, माणसांना पगार द्यावा लागतो, लेखकांना मानधन द्यावं लागतं, छपाई करायची म्हणजे छापखान्याचा खर्च द्यावा लागतो आणि हा सगळा खर्च काही मुलांच्या वर्गणीतून उभा राहत नाही. मग हे पैसे मिळवण्यासाठी लोकांकडे जायला लागतं. तर मला सर्वात मोठी अडचण होती की लोकांकडे जाऊन पैसे मागायचे कसे. माझी काही जीभ रेटत नव्हती, कसं काय लोकांकडे मागायचे ना पैसे आपण. आणि मग 92 साली प्रबोधिनीमध्ये एक कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रत्येकाला सांगितलं गेलं की नाही जाऊन तुम्ही इतक्या इतक्या रुपयाच्या जाहिराती तरी मिळवायचे का देणगे तरी मिळवायचे. आणि नाही हो करता करता कोणतरी ढकललं की आता जमतं, तसं त्याला मला कोणतरी ढकललं आणि जमलं असं मला वाटलं. आणि त्याच्यानंतर मात्र मग ती अडचण माझी कमी झाली आणि मग समाजातल्या अनेक लोकांपर्यंत पोहोचणं, त्यांना काम समजावून सांगणं, कामासाठी त्याच्याकडून पैसे मागणं. आपण काय आपल्यासाठी पैसे मागत नाही आहोत, आपण कामासाठी पैसे मागतो, आपण जास्तीत चांगलं काम करता यावं आपल्याला म्हणून आपण पैसे मागतो. आणि मग त्यामुळे पैशाच्याही अडचणी हळूहळू कमी होत गेले. येतात अजूनही अडचणी, मग काय वेळेला कोणातरी हाक मारायची, काय थोडं खर्च कमी करायचे, असं काहीतरी काहीतरी करून आपण पैशांची अडचण कमी दूर करत असतो. मग माणसांची अडचण, एक वेळ पैसे उपलब्ध राहतात पण माणसं मिळत नाहीत चांगलं काम करण्यासाठी आणि कमी पैशामध्ये, किंवा जे म्हणते की नाही थोडे कमी पैसे देते चालतील पण मला हे काम करायचंय बरं का, अशी माणसं सांभाळणं, टिकवणं, त्यांना वाढवणं, त्यांच्या क्षमता कौशल्य विकसित करणं, यात भरपूर अडचणी येत असतात. कोणी सोडून जातं, मग परत नवीन माणूस आला की परत नव्यानं त्याला शिकवा, परत नवीन सगळी प्रक्रिया करा. तर हे सगळं चालू असतं. त्यामुळे या सगळ्यातल्या अनेक अडचणी येत असतात. समाजाला प्रतिसाद देताना समाज सुद्धा काही वेळा समाजातल्या काही गोष्टींची अडचण येते, त्या अडचणीवरती आपल्याला समाजातल्या लोकांशी जाऊन बोलावं लागतं, मत करावी लागते. तर मला असं वाटतं की अडचणी हा तुमच्या नित्य कामाचाच भाग असतो. काम चालू आहे मग अडचण आली असं नसतं. रोजचं काम करताना तुम्हाला छोट्या मोठ्या अडचणी येत असतात, त्याच्याकडे अडचणी म्हणून बघायचं का काहीतरी नवीन शिकण्याची संधी म्हणून बघायचं, चॅलेंज म्हणून बघायचं. छान बरं झालं, ही अडचण झाली बरं की आपल्याला आव्हान मिळालं काहीतरी, आता या आव्हानामुळे आपल्याला काहीतरी नवीन शिकायला लागेल, नवीन मिळवायला लागेल,
आपल्याला काहीतरी नवीन लोकांना गोळा करायला लागेल. तर असा सगळ्या एकदा समजायला लागलो आपण त्याच्याकडं, मग ते अडचणी राहत नाहीत. ती संधी म्हणून आपल्याकडे त्याकडे पाहिलं जातं. आणि मग ही संधी म्हणून आपण बघायला लागलो की मग मजा येते जास्ती. मला तरी आतापर्यंत अनेक अडचणींमधून सामोरं जाताना अडचणी न वाटता ती शिकण्याची संधी, त्यात नवीन काहीतरी करण्याची संधी अशीच सापडत गेली. करोनामुळे अडचण आली की नाही, त्याचा अंक जाणार कसा, छापणार कसा, मग त्या अडचणीचं रूपांतर संधीत केलं की अरे चायपावा नावाचा उपक्रम करता येईल आपल्याला. आणि मग आपल्याकडे खूप बोलक्या अंकाचं साहित्य ऐकण्यासाठी तयार होतं, पाहण्यासाठी अनेक प्रकारच्या व्हॉट्सअप मधल्या उत्तम उत्तम व्हिडिओ क्लिप्स माझ्याकडे गोळा करून ठेवलेल्या होत्या. मग त्या सगळ्याचा उपयोग करता आला. मग ती अडचण म्हणून बघितलं तर हातारात ठेवून बसायला लागलं असतं, शक्यच नाही. आता काय करणार आपण. दिवाळी अंक पण काढला, पण मग बोलका अंक काढता येईल का तर ग्रामीण भागातल्या मुलांना छापील अंक पण देऊ शकणार नाही आहोत. मग फोनवर त्यांना ऐकता येईल असा पण अंक काढू शकू का. म्हणजे आपण त्या अडचणीला संधीमध्ये रूपांतर केलं. मला असं वाटतं की तुझ्या प्रश्नाचं उत्तर देताना मी थोडं जास्ती बोललो, पण अडचणीवरती मात करताना ती संधी म्हणून त्याच्याकडे पाहिलं तर निश्चितपणे शिकायलाही मिळतं आणि कामही पुढे जातं, असा माझा अनुभव आहे. सर तुमच्या हे जेवण तुम्ही म्हटला ती तुम्ही जास्त नाही सांगितलं, पण तुमच्या हे जेवण असं वाटलं की सर अडचणी हे आपल्या मित्रवाणीच आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा असं म्हणतात ना की देवाची जर का आठवण यायला हवी असेल तर अडचणी आल्याच पाहिजे. कारण अडचणी आल्या की आपण देवाचं नाव घेतो की देवा बाबा बघ बाबा या अडचणीतून काहीतरी मला मार्ग काढ. तसं मी असं नेहमी म्हणतो की नवीन शिकायला हवं असेल किंवा जर का पुढे जायचं असेल तर अडचणी आल्या पाहिजेत. अडचणी नाही आल्या तर आपण नवीन शिकणार नाही, पुढे जाणार नाही. त्यामुळे मित्र म्हणजे मी अडचणींना बोलवतो काही वेळेला, अरे परत म्हणजे की अडचण आलीच नाहीये, येऊ दे कुठेतरी नवीन अडचण जरा, म्हणजे मग जरा काहीतरी आव्हान मिळालं की जरा मजा येईल. मला असं वाटतं की त्या दिशेने थोडं त्यातूनच एक सुविचार मी वाचला होता. तो होता असा होता की आपल्या दिवसाच्या वाटचालीत आपल्याला जर दिवसात एकही अडचण समोर आली नाही तर आपण चुकीच्या मार्गावर आहे असे समजून जा. हे आपणच आपले समजून घेतले पाहिजे. बरोबर. खूप छान. आपण चुकीच्या मार्गापेक्षा सुद्धा आपण आहे त्या मार्गावरती फार पुढे जात नाही आहोत. आपण आहे तिथंच थांबलो जणू काही, थबकलो जणू काही. डबकं तसं साचलेलं असतं तसं आपण साचलेल्या स्थितीत आहोत असं वाटण्याची शक्यता असते. प्रत्येकाला दिशा चुकेल असं नाही, पण तू म्हणते त्यातलं तथ्य बरोबर आहे. निश्चित. ते मला आता इथे बरेच विद्यार्थी आहेत, आता इथल्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे आहेत, तर मी इथल्या विद्यार्थ्यांचे आपण प्रश्न घेऊयात आता. ओके सर. थँक्यू सर. धन्यवाद हेमलता, छान प्रश्न विचारलेस. हॅलो सर. नाव सांग. बोल, तुझं नाव सांगशील. माझं नाव आहे शिवम गलांडे. हा, इंदापूर मध्ये राहतो, गलगड नंबर 2 मध्ये. तुझा आवाज मला नीट येत नाहीये, हळू येतोय फार आवाज. हॅलो. हा बोल. आवाज येतोय. येतोय. हा सर, माझा प्रश्न असा होता. बोल, ऐकू येतोय, बोल. हा सर, माझा प्रश्न असा होता की आपण जीवनात करिअर निवडताना बरोबर करिअर कसे निवडावे. अवघड प्रश्न आहे आणि त्याचं रेडीमेड उत्तर देणं अवघड आहे. पण काय विचार करायचा आहे माझ्या बाजून तुला सांगतो मी. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला ओळखायला आपण शिकलं पाहिजे की माझ्या क्षमता काय आहेत, मला काय छान जमतं, मला काय जास्ती आवडतं. आणि आवडतं म्हणजे नुसतं खाण्यापिण्याच्या गोष्टीतली आवड नाही, तर काय करायला आवडतं मला, मी कशात जास्ती रमतो, मला हस्तकौशल्यामध्ये मी जास्ती रमतो का, मला एखादं संशोधन करायला जास्ती आवडतं का, मला गटामध्ये जास्ती काम करायला आवडतं का, मला ऑफिस वर्क करायला जास्ती आवडतं. तर याबद्दल स्वतःचा आपल्याला जी ओळख व्हायला पाहिजे असं मला वाटतं. दुर्दैवानं आमच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये अशी ओळख करून घेण्याची कुठलीच जागा किंवा संधी ही क्वचित आपल्याला मिळते. त्यामुळे त्यासाठी आपल्याला स्वतःहून प्रयत्न करायला लागतात. ठीक आहे, मला गटात काम करायचं आवडतं का एकट्याला काम करायला आवडतं, मग जरा दोन प्रकारची कामं करून बघायची. नाही मग एकट्याला ना बोर होतं बरं का, मला गटात जास्त चांगलं काम करायला आवडतं. मग गटात काम करणारी कुठली करिअर असेल त्याचा विचार आपण करू शकतो. असं वाटतं नाही गटात नको बाबा, मला एकट्याला जास्त चांगलं काम करायला आवडतं. मग एकट्याला काम करायला कुठली चांगली करिअर असेल, मग संशोधन असेल किंवा अन्य अजून कुठली गोष्टी असतील. म्हणजे मला काय काय जमतं, काय आवडतं, आणि आवडतं म्हणताना मी करायला आवडतं अशा अर्थाने, आणि काय मी चांगलं करू शकेन असं मला वाटतंय. पूर्वी काहीतरी केलंय, अनुभव घेतलाय, आणि आता मला असं वाटतं की हो मी ना चित्रकला छान करू शकतो बरं का. अजून थोडं कौशल्य जर का मिळवलं, थोडं कोणाचं जर का मार्गदर्शन मिळालं तर मी चित्रकलेकडे पुढे जाऊ शकतो.
मग चित्रकला हा बेस धरून मला कुठलं करिअर निवडता येईल? मला संगणकात गती आहे बरं का, मी संगणक पटकन शिकतो. मला थोडं जरी कोणी सांगितलं तर मी पटपट पटपट शिकतो. हे जर का माझं मला कळलं तर मग मी संगणकातली कुठली कुठली करिअर्स मला उपयोगी पडतील असा विचार करू शकतो. आता आपण काय विचार करतो की कशात संधी आहे किंवा स्कोप कशाला आहे, तर हे मला वाटतं चुकीची दिशा आहे विचार करण्याची. स्कोप हा आपण निर्माण करायचा आहे. माणसं तुम्हाला शोधत आली पाहिजे की नाही याच्याकडे हे कौशल्य आहे, याला शोधा बरं का. एक छोटं उदाहरण देतो. एक 20 वर्षापूर्वीचं उदाहरण आहे. आणि एका लग्नामध्ये मी अशी बर्फाने केलेली मूर्ती बघितली की ज्या मूर्तीचाच बर्फ होता. मी बर्फाचीच मूर्ती केली होती. आणि मी विचारलं इथं का लावली, इथं वितळणार आहे. त्यामुळे गारवा निर्माण व्हावा म्हणून नुसता बर्फ ठेवायच्या ऐवजी त्या बर्फाची मूर्ती करून ठेवली. बराच काळ लोक त्याच्याकडे बघत राहिले. मी म्हणलं हे कोण करतं? नाही म्हणलं एक माणूस आहे आणि त्याला शोधावं लागतं म्हणले. आणि त्याच्याकडे फार काय ऑर्डर त्याच्या खूप पॅक आहेत, त्याला 2-2 महिने पॅक आहेत, त्याला आधी सांगायला लागतं. म्हणजे एक साधी गोष्ट की त्याला शिल्पकलेत रस होता, त्याने नवीन माध्यम निवडलं बर्फ नावाचं. स्कोप होता का? त्यावेळेला नव्हता. मला माहित पण नव्हतं की अशा प्रकारच्या मूर्ती विकल्या जातील किंवा लोक घेतील. आणि मग अक्षरशः एखादी बर्फाची लादी मिळायची 80 रुपयाला आणि तो घ्यायचा 800 रुपये. म्हणजे त्यातले 700 रुपये त्याच्या कष्टाचे त्याच्या मेहनती त्याला मिळायचे. आणि असं करत करत 2-2 महिने तर बुकिंग पूर्ण झालेलं होतं. आता मला सांगा स्कोप तर तुम्ही विचार केला तर हे कधी निवडलंच नसतं करिअर म्हणून. त्यामुळे स्कोप कडे न जाता पहिलं काम आपण करावं ते म्हणजे माझ्या स्वतःच्या क्षमता काय आहेत, मला काय जास्तीत चांगलं जमतं, मला काय आवडतं आणि काय आवडत नाही. आणि हे करण्यासाठी मला असं वाटतं की आपण अनुभव घेतले पाहिजेत. जितक्या वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आपण घेऊ तितकं आपल्याला हे मला छान जमतं, हे मला नाही चांगलं जमत याचा आपल्याला अंदाज येईल. आणि मग त्याला अनुषंगानं जर का आपण करिअर जर का निवडायचा विचार केला तर मग त्या करिअरमध्ये आता कोण कोण माणसं आहेत त्या माणसांना भेटणं, त्यांना कुठल्या प्रकारची कौशल्य लागतात हे त्यांना विचारणं, शिकणं हा त्यातला एक भाग आहे. मला सीए व्हायचं आहे तर सीएचं शिक्षण घेणं हा त्याचा एक भाग आहे. पण मुळात सीए होणाऱ्या व्यक्तीला काय कौशल्य लागतात, कुठल्या प्रकारची क्षमता लागते, चिकाटी लागते, सलग 8-8 तास तुम्हाला त्या सगळ्या याच्याकडे लक्ष द्यायला लागतं, आकडेमोड करावी लागते. आवडतंय का? मला आकडेमोड आवडत नाही, मी सीए झालो, तो उपयोग नाही होणार. मला असं वाटतं की करिअर निवडण्यासाठी सर्वात पहिल्यांदा स्वतःची ओळख करण्यासाठी अनुभव घेणं, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांशी बोलणं, ही सगळ्या प्रक्रिया आपण करू शकलो तर मग करिअर निवडण्याची दिशेने तुम्ही 4 पावलं पुढे गेलात असं मी म्हणेन. बाकी मग अजून तपशिलातला भाग आहे. पण सर कदाचित एक 5 मिनिटं मला वाटतं रिमेनिंग टाइम असं तुम्हाला दाखवतोय. तर काय आपण एक्सटेंड करणार आहोत का कसं? एक्सटेंड करा. दुसरी लिंक तुम्हाला पाठवली आहे, तोपर्यंत ही मुलगी प्रश्न विचारते. बरं कट झालं तर आपण लगेच दुसरी लिंकला जॉईन व्हा. मी पाठवली दुसरी लिंक तुम्हाला. ठीक आहे. नमस्कार सर, माझं नाव आहे सानिका प्रमोद फडतरे. हा तर तुमच्या जीवनातील का त्यामध्ये आनंद झाला असेल? मला प्रश्न सांगशील? हॅलो सर. हा बोल. हा सर, माझा प्रश्न असा आहे की तुमच्या जीवनातील एखादा अनुभव शेअर करचाल का त्याच्यामध्ये तुम्हाला प्रचंड आनंद झाला असेल? खरं आहे. म्हणजे मला खरं तर आनंदाचे अनेक क्षण अनुभवता आले आणि त्या आनंदामुळेच खरं मी काम जास्ती काळ अजून करत राहील असं मला वाटतं. त्यातला एक प्रसंग सांगतो. छात्र प्रबोधनने त्याचा दिवाळी अंक ब्रेल लिपीत करायचं ठरवलं आणि अंध मुलांसाठी हा अंक कसा तयार करता येईल पण आम्ही शोधाशोध सुरू केली. तर आम्हाला एका ठिकाणी तंत्रज्ञान मिळालं की तुम्ही जर का आम्हाला असं करून आम्ही तुम्हाला ब्रेलचा अंक करून देऊ. म्हटलं फारच छान, आनंदाची गोष्ट. तर आम्ही मग तो ब्रेलचा अंक छापून घेतला. आता म्हटलं ब्रेलच्या अंकाचं प्रकाशन करायला पाहिजे. मग ते प्रकाशन करण्यासाठी म्हणून आम्ही युक्ती केली. म्हणजे आम्ही सगळे डोळस ज्यांना डोळे आहेत दिसतंय अशी सगळी 50-60 मुलं, माणसं, मोठी माणसं आम्ही समोर बसवली आणि एक 10 अंध विद्यार्थ्यांना आम्ही बोलावलं आणि त्यांच्या हातामध्ये आम्ही हे 10 दिवाळी अंक दिले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्यासाठी अंक वाचायचा आहे. आणि त्यांनी आमच्यासाठी तो सगळा अंक वाचला, त्याचं प्रकाशन झालं. नंतर ती मुलं असं आम्हाला म्हटली की सर आतापर्यंत डोळस माणसं आमच्यासाठी वाचत होती, आज आम्ही डोळस माणसांसाठी पहिल्यांदा वाचलं आणि आमच्या आयुष्यातला एक फार महत्वाचा आनंदाचा क्षण आहे. त्याच्या चेहऱ्यावरती जो काही भाव दिसत होता
जो काही आनंद दिसत होता तो माझ्या दृष्टीने एक विलक्षण आनंदाचा भाग होता की अरे अशा विद्यार्थ्यांच्या मधला जो हा आत्मविश्वास आहे, मी करू शकतो आणि माझ्या द्वारा मी डोळ्याच लोकांना सुद्धा ऐकवू शकतो, याने होणारा मला आनंद मात्र अजून दीर्घकाळ लक्षात राहणार आहे आणि मला खात्री आहे की तो मला पुढे पुढे अजून काम करायला प्रोत्साहन देत राहील. तर मला वाटतं की अनेकांच्या पैकी एक तुला प्रसंग मी आता सांग. तर माझा दुसरा प्रश्न असा आहे की अगोदरचे लेक्चर ऑनलाईन पाहिले, त्यामध्ये बघितले की तुम्ही अत्यंत खडतर परिस्थितीमधून पुढे गेलात. तर मग अशा परिस्थितीमध्ये आपले ध्येय निश्चित करण्यासाठी काय गरजेचं असतं? दोन गोष्टी मला महत्वाच्या वाटतात. एक म्हणजे आपली संगत, आपले सहकारी मित्र मैत्रिणी, तो जर का आपल्याला चांगला गट जर का आपण गोळा करू शकतो की ज्याला काहीतरी फक्त स्वतःपुरतं पाहायचं नाहीये, तर काहीतरी आपल्या पलीकडे जाऊन, बरं 2 जणांसाठी 5 जणांसाठी 10 जणांसाठी, पण काहीतरी आपल्याला दुसऱ्यांपर्यंत पोचवायचं आहे. ज्या अडचणीमधून आपण गेलो त्या अडचणींना दुसऱ्यांना सामोरं जायला त्रास होऊ नये यासाठी आपल्याला काहीतरी खटपट करायची आहे. आणि असं करणारा जर का 2-5-7 जणांचा जर का मित्रमैत्रिणीचा गट असेल तर मग तो गट तुम्हाला अडीअडचणीमध्ये मात करायला मदत करतो, पुढे न्यायला मदत करतो, चला की करूया आपण असं म्हणायला मदत करतो. आणि मग हळूहळू मग तो आपला स्वभाव बनून जातो की नाही, आता मला जरी मी अडचणीतून वरती आलेलो असलो तरी मी माझ्या अडचणींचा बाऊ करणार नाही, मी माझ्या अडचणींमध्ये रमून जाणार नाही, मी माझा एकट्याचा पाहणार नाही, तर माझ्याबरोबर अजून 5-25 जणांना त्यांच्या अडचणीतून पुढे नेण्यासाठी मी धडपड करीन. मग जास्तीचा क्षमता मिळवायला आपल्याला उत्साह मिळतो, जास्तीचं शिकायला आपल्याला उत्साह मिळतो की नाही, आता मी माझं शिक्षण माझ्यासाठी करत नाहीये तर मला अजून कोणाला तरी मदत करायची म्हणून मी माझं शिकतोय. मग व्यायाम सुद्धा मी का करतो, तर मी व्यायाम करतो कारण माझी शरीराची तंदुरुस्ती झाली पाहिजे ना, तर मला इतरांसाठी काम करता येणार. मी जर का आजारी पडलो, मी जर का काय सक्षम नसतो शरीराने, तर मी कशी इतरांची मदत करणार. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जर का चांगला मित्रगट जर का आपल्याकडे असेल, काही चांगलं वाचन जर का आपण केलेलं असेल, अगदी विनोबांचं सुंदर काही सोपं वाचन आहे, काही उत्तम अशा प्रकारचं चरित्रांचं वाचन आहे, त्याच्यावरती चर्चा करणं आहे, किंवा काही चांगलं पाठांतर सुद्धा आहे. म्हणजे मी तर स्वतः मनातले श्लोक, मला काही त्यातले श्लोक इतके भावतात की त्याचं पाठांतर आता अडचणीमध्ये किंवा त्या प्रसंगामध्ये ते ध्येयाला टिकून राहण्यासाठी ते बळ देतात. मग ते मनाचे श्लोक असतील, तुकारामांचे अभंग असतील, गीताही असेल, असे कुठलं तरी ज्याच्यामध्ये खूप काहीतरी सार सांगितलेलं आहे, अशा काही गोष्टींचं जरूर आपल्याला जर का आपण वाचन पाठांतर करू शकलो तर मित्र जमवणं, अनुभव घेणं, चरित्रांचं काही वाचन चर्चा करणं आणि असं अभिजात साहित्य, संत साहित्य याचं वाचन पठण करणं, त्याचं मनन करणं, यातून मला असं वाटतंय की सर, माझे नाव प्राची गायकवाड. तुम्ही छात्र प्रबोधनद्वारे आम्हाला मोफत छात्र प्रबोधनद्वारे ऐका भावाचा त्याबद्दल सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. त्यातून खूप काही नवीन शिकाय भेटले, त्याबद्दल धन्यवाद. सर, माझा असा क्वेश्चन होता की आजच्या तंत्रज्ञान वाढीबद्दल आम्ही आता सगळे 10वी 11वी 12वी ह्या रेंज मध्ये आहे, त्यांना तुम्ही काय संदेश द्या? तंत्रज्ञान हे वाईट नसतं, हे पहिली महत्वाची गोष्ट. आणि तंत्रज्ञान म्हणजे सगळं आहे हे मानायचंही कारण नाही, दुसरी महत्वाची गोष्ट. म्हणजे तंत्रज्ञान हेच आयुष्यात सगळं इति गंतव्य आहे असंही आपल्याला म्हणायचं नाहीये. आणि तंत्रज्ञान म्हणजे भयंकर आपला वेळ वाया जातोय आणि आपल्याला त्याचं बाजूलाच ठेवलं पाहिजे, अजिबात तंत्रज्ञानाचा वापर करू नका असंही आपल्याला म्हणायचं नाही. तंत्रज्ञान शिकून घेतलंच पाहिजे, ती काळाची गरज आहे. आपल्याला विचार करायचा की हे तंत्रज्ञान किती आणि कुठे आणि कशासाठी वापरायचं. तंत्रज्ञान 24 तास तुमच्या हातामध्ये आहे, मोबाईल 24 तास तुमच्या हातामध्ये आहे. मी 24 तास मोबाईलवरती खर्च करू का माणसांशी प्रत्यक्ष बोलू, व्यक्तिगत संवाद करू, 4 अनुभव घेऊ, याचं जजमेंट आपल्याला यायला लागणार आहे. कारण तंत्रज्ञान अत्यंत आकर्षक आहे, अत्यंत खेचून घेणारं आहे. सतत त्याच्यात नवीन गोष्टी येत असल्यामुळे आपल्याला सतत असं वाटतं की आपण ते आत्मसात केलं पाहिजे, वापरलं पाहिजे. परंतु त्याचा वापर आपण कशासाठी करायचा हे मात्र आपल्याला निश्चित केलं पाहिजे आणि किती करायचं हे मात्र ठरवलं पाहिजे. आणि त्याच्यात काही संख्या सांगता येणार नाही की तुम्ही 2च तास बघा, 1च तास बघा असं सांगणं अवघड आहे. पण दिवसभराच्या दिनक्रमामध्ये तुम्हाला ज्या 10 गोष्टी कराव्याशा वाटतात त्या करण्यासाठी तुम्ही वेळ काढतात का? तर तुम्ही सांगणार की नाही व्यायामाला वेळच नाही कारण का तर मोबाईल मध्ये इतकं अडकून पडलोय, तर मग जरा चुकीचं आहे असं वाटतं. म्हणजे
तंत्रज्ञानाचं सुद्धा व्यसन नाही लागतं कामा. ते व्यसन आपल्याला लागलेलं नाही ना, त्याची आपल्याला खातरजमा करून घ्यायला पाहिजे. त्यामुळे गरज पडली तर नवीन काळामध्ये एक दिवस तंत्रज्ञानाचा उपवास करायला हरकत नाही, की एक दिवस मी अजिबात तंत्रज्ञान न वापरता राहू शकतोय का, आणि सुखानं राहू शकतोय का, आनंदानं राहू शकतोय का, मला काही अडचण येत नाहीये. असं झालं तर मग तुम्ही उरलेले दिवस तंत्रज्ञान मुक्तपणे वापरायला हरकत नाही. पण तसं होत नसेल तर मात्र काळजीचा विषय असं मला वाटतं. त्यामुळे तंत्रज्ञान सुद्धा आपण तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन चालणार नाही. तंत्रज्ञानाचा आपल्याला उपयोग करून घेता आला पाहिजे. तर तो कुठे, कसा, किती याचं आपल्याला जजमेंट ठेवता आलं पाहिजे. उद्या अत्यंत महत्वाचे नातेवाईक कोणतरी घरामध्ये आलेत आणि मी मोबाईलवरती काहीतरी बघतोय, तर मला क्षणभर मोबाईल बाजूला ठेवून त्यांच्याशी गप्पा मारायला तेवढाच आनंद वाटला पाहिजे. जर का मिळत नसेल तर मी म्हणे की काहीतरी गडबड आहे, आपण तंत्रज्ञानाच्या खूप आहारी गेलो. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर नक्कीच केला पाहिजे, परंतु तो मर्यादित स्वरूपात आपल्याला ठरवता आलं पाहिजे की कुठल्या गोष्टी तंत्रज्ञानाद्वारा करायच्या आणि कुठल्या गोष्टी आपण माणूस म्हणून करायच्या. कारण माणूस म्हणून तंत्रज्ञानापेक्षा खूप वेगळ्या प्रकारच्या क्षमता आपल्याला मिळालेल्या आहेत की जे अजूनही कुठल्याही तंत्रज्ञानाद्वारा विकसित झालेलं नाहीये. म्हणून पुढचं युग जे असणार आहे ते मॅन मशीन युग असणार आहे, की माणूस आणि तंत्रज्ञान ज्या गोष्टी तंत्रज्ञानाच्या द्वारे होत आहेत त्यात माणसाने आपली शक्ती खर्च करायचं कारण नाहीये, ते तंत्रज्ञानावरती सोपवून द्या. पण ज्या गोष्टी तंत्रज्ञानानं होत नाहीयेत त्या मात्र माणसानेच केल्या पाहिजेत, आणि त्यासाठी माणसाने वेळ राखून ठेवला पाहिजे, त्यासाठी आवश्यक ती कौशल्य मिळवली पाहिजेत. म्हणजे कल्पकता, क्रिएटिव्हिटी हे माणसातच मूलभूत हे आहे, काय म्हणजे त्याला क्षमता आहे, तर ती आपण वापरली पाहिजे. माणसामध्ये संबंध, नातेसंबंध, टीमवर्क, गटात काम करणं, त्यातून सिनर्जी इफेक्ट, त्यातून 5 जणांच्या कामापेक्षा काही पटीत त्या कामाला त्याचं यश मिळणं, हे सगळं माणूसच करणार, ते तंत्रज्ञान नाही करणार. मला असं वाटतं की तंत्रज्ञानामध्ये ज्या उणीवा आहेत, त्या माणसाच्या ज्या क्षमता आहेत त्याचं मिश्रण करून आपल्याला पुढे जायचं आहे. तर तंत्रज्ञान मी शिकणारच नाही हे चालणार नाही. तंत्रज्ञान शिकण्यासाठी पुढच्या काळामध्ये प्रत्येक वेळेला क्लासची गरज पडता कामा नाहीये. तुम्ही 10वी पर्यंत 12वी पर्यंत शिकलात, तुम्हाला तुमचं स्वतः शिकता आलं पाहिजे. मग ते तंत्रज्ञानाचा वापर करूनच स्वतः शिकता आलं पाहिजे. पण प्रत्येक वेळेला क्लास लावायची गरज नाहीये, हेही मला तंत्रज्ञान जरूर सांगावं असं वाटतं. तुला अजून काहीतरी बोलायचंय? हा, क्वेश्चन असा होता की छात्रप्रबोधिनी ही संस्था कधी स्थापन झाली? ज्ञानप्रबोधिनी ही जी काही मूळ संस्था आहे ती 1962 साली सुरू झाली, ज्याला आता 60 वर्ष आता पूर्ण होत आहेत. आणि छात्रप्रबोधिनी मासिक हे ज्ञानप्रबोधिनीचा एक विभाग म्हणून सुरू झालं 1992 साली, ज्याला आता 30 वर्ष पूर्ण होत आहेत. थँक्यू सर. नमस्कार सर, माझं नाव ऋतुजा संजय सरोदे. मी छात्र प्रबोधन मध्ये भाग घेतला होता. मला खरंच खूप छान वाटलं. 10th एक्झाम झाल्यानंतर मोस्टली जास्त करून इंटरनेटवरच जास्त टाइम स्पेंड करत होते. पण जेव्हा रंजनकर सरांनी छात्र प्रबोधन बद्दल सांगितलं तेव्हा मी त्यात खरंच सहभाग घेऊन मला खूप छान वाटलं. जास्त करून त्यातलं जे ऐका होतं ना, ते त्याचे जे वाचन स्वर करायचे ना, ते खूप छान होतं. आणि म्हणून मी छात्र प्रबोधन आणि त्यांच्या पूर्ण सगळ्या सहकार्यांचे खूप आभारी आहे. तर माझा क्वेश्चन असा होता की प्रत्येक माणसासाठी एक सक्सेसची व्याख्या जी असते ती वेगवेगळी असते. मग तुमच्यासाठी यशाची व्याख्या काय? अवघड प्रश्न विचारलास, पण छान आहे. मला असं वाटतं की स्वतःच्या क्षमता ताणण्यानंतर जे काही आपल्या हातामध्ये पडतं ते यश. काही न करता मिळालेलं यश मला यश वाटतच नाही. किंवा माझ्याकडे असलेल्या क्षमता आहे तशाच वापरल्या मी आणि यश मिळालं तर ते काही खरं यश नाही. ज्यासाठी धडपडावं लागतं, जिद्दीनं काहीतरी ठरवून मेहनत घ्यावी लागते, थोडंसं आव्हानात्मक असतं. इतर लोक म्हणतात की हे जमणार नाही तुला, शक्यच नाही तुला, त्याचं नाहीच हो करता येणं, आणि अशा सगळ्या क्षमता ताणत जे यश केवळ स्वतःलाच आनंद देत नाही तर अजून तुमच्या बरोबरच्या 5-25 जणांना आनंद देतं, ते खरं यश असं मला वाटतं. मला एकट्यालाच काहीतरी खायला आईस्क्रीम मिळालं तर मला इतका आनंद नाही होत किंवा इतकं यशस्वी झालं असं वाटत नाही. मला एकट्याच कुठेतरी पुरस्कार मिळाला तर इतका आनंद किंवा इतकं यश मिळालं असं मला वाटत नाही.
पण एखादं यश मिळाल्यावरती अरे 25 जणांना वाटलं की माझं यश आहे, आमचं यश आहे, आम्हाला सगळ्यांना म्हणून ते मिळालंय, तर त्या यशाचा मला आनंद किंवा ते यश मला जास्त महत्वाचं वाटतं. पण आहे तिथून पुढे जाणं, 4 पावलं पुढे जाणं, ते पुढे जाण्यासाठी खटपट करणं, मेहनत घेणं, नवीन शिकणं, नवीन क्षमता वाढवणं, आणि असं सगळं केल्यानंतर जे काही आपल्याला मिळतं ते माझ्या दृष्टीनं एक चांगलं यश आहे. आणि असं यश कोणीही मिळवू शकेल, असलेल्या प्रत्येक व्यक्तीला असं यश मिळवणं शक्य आहे. मला जर का कोणी सिंहगडच्या पायथ्याशी देव टाक्याचं पाणी आणून दिलं तर मला ते इतकं गोड नाही लागणार. अख्खा सिंहगड जेव्हा मी उन्हात अनात चढून जाईन आणि ते चढून गेल्यानंतर पाणी न पिता चढून जेव्हा मी देव टाक्याचं गार पाणी पिईन तेव्हा जो आनंद मिळेल ते खरं यश असं मला वाटतं. माझा दुसरा प्रश्न असा होता की तुम्ही जास्त करून विद्यार्थ्यांमध्ये असता, मग कधी तुम्हाला असं विद्यार्थ्यांकडून काही शिकायला मिळालंय का? खूप गोष्टी शिकायला मिळतात. विद्यार्थ्यांच्या बरोबर असल्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टींपासून ते अगदी दृष्टिकोनापर्यंत, अरे असा विचार आपण नव्हता केला बरं का, यांनी आज वेगळा मुद्दा मांडलाय, फारच छान आहे. अनेक नवीन कल्पना सुचतात मुलांबरोबर राहिल्यामुळे, गप्पांमधून सुचतात, अरे असं पण करता येईल बरं का आपल्याला, किंवा यापर्यंत पण कधी केलं नाही बरं का. ग्रामीण अंक सुरू करणं ही कल्पना ग्रामीण भागातल्या मुलांबरोबर गप्पा मारता मारता सुचली. ते म्हणलं की आम्हाला हा अंक अवघड जातोय, अजून सोपा नाही का अंक करता येणार, मग येईल की करता. मग त्यातून ग्रामीण अंकाची कल्पना पुढे आली. मग अंध विद्यार्थी भेटले, ते म्हणलं की ते ब्रेल लिपीतलं काही करता येईल का, तर ब्रेल लिपीच्या अंकाला सुरुवात झाली. मग त्यातले त्यांचे प्रश्न कळले, नुसते प्रश्नच नाही कळले, त्यांची जिद्द कळली. मग या अंध विद्यार्थ्यांच्या वतीने पुण्यामध्ये एक संस्था काम करते, निवांत अंधमुक्त विकास नावाची, आणि त्या संस्थेचे प्रमुख म्हणून ज्या काम करतात मीराताई बडवे, त्या आपल्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये 2 महिन्यापूर्वी आल्या होत्या आणि त्या मुलांशी गप्पा मारत होत्या. आणि त्या मुलांच्या वतीने जो अनुभव होता तो विलक्षणच होता, की त्या सगळ्या 25 अंध विद्यार्थ्यांनी मिळून चॉकलेटचा व्यवसाय सुरू केला. आणि केवळ अंध मुलं आहेत म्हणून त्यांच्याकडून चॉकलेट घ्या असं नाही, तर अत्यंत गुणवत्तेची चॉकलेट्स, अत्यंत सुंदर रॅप केलेली चॉकलेट्स, पटकन घ्यावीशी वाटणारी चॉकलेट्स अशी त्यांनी तयार केली आणि 4 लाख रुपयाची चॉकलेट विकली. ठिकठिकाणी जाऊन स्वतः त्यातून त्यांनी पैसे मिळवले. आणि इतकं इथंच थांबलं नाहीत ते, त्यातून जे काही त्यांना नफा मिळवला त्या नफ्यातून त्यांनी 1% रक्कम त्यांच्याही पेक्षा अजून अडचणीत असलेल्या मुलांसाठी बाजूला काढली, की आम्ही नुसतं स्वावलंबी नाही झालो तर आम्हाला जे पैसे मिळाले त्यातून आम्ही 1% रक्कम 4 लाखात त्यांनी 4,000 रुपये सुरुवातीला बाजूला काढले. आणि हे 4,000 रुपये त्यांनी अजून कुठल्या तरी त्यांच्यापेक्षा अडचणीत असलेल्या मुला मुलींसाठी खर्च केले. आणि गेली अनेक वर्ष त्याचा 1% 2% क्लब त्यांनी केलाय, की माझ्या उत्पन्नातला 2% भाग जे काही मला पैसे मिळतील त्यातलं 2% रक्कम हे मी बाजूला काढीन. आणि मग ज्यांना शिकायची संधी नाहीये, ज्यांना शिकण्यासाठी पुस्तकं नाहीयेत, ज्यांना शिकण्या अनुभव घेण्यामध्ये अडचणी येत आहेत, ज्यांना सहलीला जाता येत नाहीयेत, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी या विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या पैशातून ती संधी उपलब्ध करून देऊ. तर मला असं वाटतं की केवढी शिकण्यासारखी गोष्ट आहे. आपण आपल्याच फक्त अडचणीचा भाव करतो, पण यात मुलांनी त्यांच्या अडचणीवरती मात करून अजून अडचणीतल्या मुलांसाठी त्यांनी काहीतरी योगदान केलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बरोबर मला भरपूर शिकायला मिळतं. आणि म्हणून मी विद्यार्थ्यांच्या मध्ये जास्तीत जास्त वेळ कसा मिळेल असा प्रयत्न करतो. आता तुम्ही सगळेजण मला प्रश्न विचारतात, मला कौतुक वाटतंय की इंदापूरमध्ये बसून तुम्हाला या प्रकारचे प्रश्न पडतायत. अरे काहीतरी खास आहे. मी विचार करायला लागलो की यश म्हणजे काय बाबा, कोणतरी मला विचारल्यावरती मी काय विचार केला बाबा, हा नवीन विचार करायला सुद्धा तुमच्यामुळेच मला शक्य झालं की नाही. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्याकडून सतत नवीन शिकायला मिळतं आणि तीच माझी शिकण्याची ऊर्जा आहे किंवा जागा आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. धन्यवाद सर. छान. नमस्कार सर. नमस्कार. हो सर, मयुरी मारुती बनकर. तुमचा शोध स्वतःचा हे लेक्चर पाहिलं ऐकलं. आवाज जरा मला बारीक येतोय किंवा फाटतोय. तर माझं नाव मयुरी मारुती बनकर. हा, तुमचा शोध स्वतःचा हे लेक्चर पाहिलं. सर मी तुमचा शोध स्वतःचा हे लेक्चर पाहिलं आणि ऐकलं. त्यामध्ये तुम्ही असं बरोबर. सांगितलं
तुम्ही केलेल्या नवीन नवीन गोष्टीवर लगेच संतुष्ट होऊ नका स्वतःवरती लगेच समाधानी फील करून घेऊ नका, म्हणजेच महत्वाकांक्षी राहा. म्हणजेच हा ऐकू महत्वाकांक्षी राहा. हा विचारायचं होतं की महत्वाकांक्षा आणि लालच यामध्ये फरक काय आहे? कारण की एक उदाहरण म्हणजे खूप सारे पैसे कमवणं हे कोणाची महत्वाकांक्षा असू शकते, पण कधी कधी ते करताना कधी आपण लालची होतो हे कळतच नाही. तर मग त्यातला फरक काय आणि तुम्ही तो कसा आम्हाला पटवून देऊ? तर छान प्रश्न विचारलास तू. महत्वाकांक्षा म्हणजे आकांक्षेला महत्व देणं आणि महत्वाची काहीतरी आकांक्षा असणं. आकांक्षा म्हणजे स्वप्नांच्या दिशेनं 4 पावलं पुढे जाण्यासाठी असलेलं एक उद्दिष्ट म्हणू आपण, की मला हे गाठायचं आहे, मला हे मिळवायचं आहे, ही माझी आकांक्षा आहे, हे माझं स्वप्न आहे आणि ते मी माझ्या अडचणीवरती मात करून मिळवेन. आता जेव्हा या आकांक्षा फक्त स्वार्थाभोवती आणि स्वतःभोवती सीमित असतात, तिथे त्याचं रूपांतर लालसेमध्ये होतं, की मला पैसे मिळवायचे. वाईट नाही पैसे मिळवणं, हे पैसे मिळवणे काही पाप नाहीये, पैसे मिळवणे काही वाईट नाहीये, चांगल्या मार्गाने भरपूर पैसे जरूर मिळवावेत. पण मग हे पैसे मला कशासाठी मिळवायचे? फक्त माझ्यासाठी मिळवायचेत का? मग मला 2 बंगला, एक बंगला कमी पडतो, मी 2 बंगले घेईन, एक गाडी कमी पडून 2 गाड्या घेईन, मग मला अमुक एक काहीतरी असं पाहिजे तसं पाहिजे. माझ्यासाठी फक्त जर का मला पैसे मिळवायचे असतील तर ते लालसेकडे जाईल, ते स्वार्थीपणाकडे जाईल. पण मला स्वतःला असं वाटतं की नाही, मला इतके पैसे मिळवायचे की इंदापूर मधल्या अत्यंत गरीब घरातल्या किमान 50 मुलांचं तरी मला शिक्षण करता आलं पाहिजे, त्यांच्या शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देता आल्या पाहिजे. एवढे पैसे मी मिळवणार आहे. मग पैसे मिळवणं ही आकांक्षा चुकीची आहे का? कारण की पैसे मिळवणे ही आकांक्षा चुकीची नाहीये. मला ताकद मिळवायची आहे, मी बलदंड होणार आहे, ही महत्वाकांक्षा चुकीची आहे का? ती कशासाठी मिळवायची आहे याच्यावरती ती चुकीची का बरोबर ठरणार आहे? रस्त्यात येणाऱ्या कुठल्याही मुलाला, माणसाला मी आपली 2 थोपाडीत मारण्यासाठी मी जर ताकद मिळवीन आणि त्याला त्रास देण्यासाठी ताकद मिळवीन तर ती महत्वाकांक्षा चुकीची महत्वाकांक्षा आहे. पण उद्या कोणी अन्याय करत असेल कोणावरती तर त्या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी माझ्याकडे ताकद असली पाहिजे आणि त्यामुळे त्यासाठी मी ताकद मिळवणार आहे. माझं म्हणणं की महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे एखादी आकांक्षा मनात बाळगणं हे अजिबात चुकीचं नाही. फक्त ती आकांक्षा पण कशासाठी बाळगतो आहोत? केवळ स्वार्थासाठी बाळगतो का? केवळ स्वतःपुरती त्याची पण मर्यादा ठेवतो का? तर मग ती लालसेकडं, स्वार्थीपणाकडे जाण्याची शक्यता जास्ती आणि मग अनेक वेळेला त्यासाठी आपण गैरमार्ग जास्ती वापरतो. किंवा मला मग पैसेच मिळवायचेत ना, मग मी जरा गैरमार्गाने मिळवीन, जरा भ्रष्टाचार करून मिळवीन, जरा कोणातरी फसवून मिळवीन, मग तिथं आपण जास्ती जातो. पण मला जर चांगल्या कामाचे जर का पैसे मिळवायचे असतील तर मात्र मी ते नीतीने मिळवतो. मग तिथं मी भ्रष्टाचार नाही करणार, मी माझ्या मेहनतीने मिळवीन, जिद्दीने मिळवीन. का तर मला चांगल्या कामासाठी ते पैसे वापरायचे. मग चांगल्या कामासाठी चुकीच्या मार्गातून पैसे मिळवून कसं बरं चालेल? मला चांगल्या कामासाठी मी चुकीच्या मार्गाने पैसे मिळवले तर नाही चालणार, मलाच खात बसेल मला माझ्या मनातल्या मनात. म्हणून महत्वाकांक्षा चांगली कुठली तर त्या महत्वाकांक्षेमधून आपल्याला अजून 4 जणांना लाभ करून द्यायचा आहे, उपयोग करून द्यायचा आहे आणि त्यामुळे चांगल्या मार्गानं नीतिमंत श्रीमंती, नीतिमंत अशा प्रकारचं कर्तृत्व मला गाजवायचंय आणि ते अजून 4 जणांसाठी मला उभं करायचंय आणि यासाठी माझी महत्वाकांक्षा स्काय इज द लिमिट. पण त्याला काही अंत नाही आहे. ते मी कितीही करू शकतो, किती म्हणू शकतो. मी म्हणू शकतो की छात्र प्रबोधन आज दिवाळी अंक 50,000 जणांपर्यंत पोहोचतोय, तो मला कमीत कमी 5 लाख मुलांपर्यंत पोहोचवायचा आहे. मग ही महत्वाकांक्षा वाईट आहे का? माहित नाही मला काही 5 वर्षात होईल का 2 वर्षात होईल का 10 वर्षात होईल, पण इतक्या लाख मुलांपर्यंत हे सगळं साहित्य, ही सगळा विचार, या सगळ्या मागची विकास करण्याची स्वतःची धडपड ही पोहोचली पाहिजे. मला तुमचं आन्सर आवडलं. सर आताच ऋतुजाने आपल्याला एक क्वेश्चन केला होता की सक्सेसची डेफिनेशन काय आहे, तर मला खूप छान नाही कळलं नाही. थोडं जरा मला मधले शब्द ऐकू येतात तुझे आणि मधले शब्द नाही येतात. सर ऋतुजाने आपल्याला आता एक खूप छान क्वेश्चन केला होता की तुमच्यासाठी सक्सेसची डेफिनेशन काय आहे. तर मला असं विचारायचंय की फेलियर म्हणजे आपल्या लाईफ मध्ये कोणती गोष्ट केली आणि कोणती गोष्ट नाही केली म्हणजे आपल्या आयुष्याची हार आहे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की अपयश नावाची गोष्ट मला कधी फारशी डोळ्यासमोर येत नाही. मी असं म्हणतो की मी जे ठरवलं होतं
त्याच्यापेक्षा 2 पावलं मला कमी जाता आलं. ज्याला इतर जण अपयश म्हणतात, मी त्याच्याकडे शिकण्याची संधी म्हणून बघतो. म्हणजे अरे आपल्याला काहीतरी कमी पडलं बरं का, अरे आपली स्ट्रॅटेजी कमी पडली बरं का, अरे आपलं कौशल्य कमी पडलं बरं का, अजून संधी आहे, चला शिका आणि त्या 4 पावलं पुढे जा. त्यामुळे अपयशाकडं निराशा म्हणून न बघता ठरवल्याच्या 2 पावलं आपण अलीकडं थांबलो बरं का, अलीकडं आपल्याला जरा काय प्रत्यक्षात लोकांच्या दृष्टीने यश मिळालं असेल तर ते यश 2 पावलं कमी मिळालं बरं का आपल्याला. त्यामुळे मला एखादं भाषण करायला मी उभं राहिलो आणि ते भाषण माझं पडलं आणि नाही जमलं समजा, तर लोकांच्या दृष्टीने मी त्या भाषणात अपयशी झालो. पण मग मी परत आल्यावरती विचार करतो, का रे बरं जमलं, आपली तयारी कमी पडली का, आपण समोरच्याला काही सहजगत्या गृहीत धरलं का, आपल्या विषयाचा अभ्यास कमी झाला का, आपण समोरचा गट कसा असणार आहे समजून न घेता बोललो का. मग असं मी विचार करायला लागतो आणि मग असा विचार करायचं लक्षात येते की हा इथे तर चुका झाल्या बरं का आपल्या, इथे तर दुरुस्त करायला पाहिजे. मग परत जेव्हा मी त्याच गटावरती पुढचं बोलायला जाईन तेव्हा मात्र मग मला अधिक तयारी दिवशी मी जाईन आणि मग ते अपयश न वाटता ती चुकण्याची जागा म्हणून, शिकण्याची जागा म्हणून मी त्याकडे पाहतो. आणि मला असं वाटतं की मग त्यात म्हणजे काय म्हणतात त्याला, अपयशाने तुम्ही खचून जात नाही, अपयशाने तुम्ही 2 पावलं मागे येत नाही, अपयशानं तुम्ही आता हे जमणारच नाही असं म्हणत नाही. त्याच्याऐवजी ठीक आहे, आपलं चुकलं, काहीतरी गडबड झाली, काहीतरी जरा आपल्याला फटका बसला, एक जरा आपल्याला कोणीतरी म्हटलं की अरे जरा तुम्ही मागं पडलं बरं का, हा ठीक आहे करूयात, जरा दुरुस्त करूयात, जरा प्रयत्न कमी पडले अजून जरा जास्ती प्रयत्न करूयात, असं म्हणून त्यावेळेला बघायला लागलो. तर मला स्वतः तरी आयुष्यामध्ये अपयश ज्याला लोक म्हणतात तसं मी कधी मानलं नाही. थँक्यू. चुका झाल्या, यश अपेक्षेप्रमाणे मिळालं नाही किंवा नाहीच मिळालं, पूर्णपणे सपशेल 4 पावलं मागे यायला लागलं, तर ठीक आहे, मागे आलं तर आपला हा गुड स्टार्ट घ्यायचा होता, मोठा स्टार्ट घ्यायचा होता म्हणून जरा 4 पावलं मागे यायला लागलं. आता जरा नेमकी तयारी करू छान आणि मग स्प्रिंट मारू, तर कदाचित हे करायचं होतं म्हणून मागच्या आपल्याला 4 पावलं मागे यायला लागलं, असं म्हणून आपण त्याकडे पाहायला लागलो. मला एक छान तुला उदाहरण या ठिकाणी द्यावं असं वाटतं. एक फार सुंदर पुस्तक आहे, इंग्रजी मधलं पुस्तक आहे, पीक्स अँड व्हॅलीज नावाचं. पीक्स अँड व्हॅलीज या पुस्तकामध्ये गोष्ट एका पुढे सरकत जाते आणि थोडस तत्वज्ञान किंवा विचार पुढे सरकत जातो. गोष्ट एका माणसाची, एका तरुणाची आहे आणि तो दिवसभर भरपूर काम करतो, कष्ट करतो, मेहनत घेतो, अपेक्षित त्याला काही उद्दिष्ट तरी गाठलेलं असतं, पण ते त्याला आता कंटाळवाण वाटतं, तेच करतोय असं वाटतं. मग तुझे जर हात असतो त्याच्या शेजारी एक मोठा डोंगर असतो आणि त्याला असं वाटतं की या डोंगरावरती आपण किती गेलोच नाही कधी आतापर्यंत, आपण गेलो पाहिजे आणि या डोंगरावरून सूर्यास्त बघितला पाहिजे. म्हणून मग तो 2 दिवसाची सुट्टी काढतो आणि ठरवून मेहनत घेऊन त्या डोंगरावरती चढायला लागतो. आणि त्याच्या लक्षात येतं की अरे अजून जरा त्याचं टोक जे आहे त्यातून जरा लांब आहे आणि सूर्यास्त व्हायची वेळ आली आहे. तो अजून जरा जोर लावतो, अजून जरा प्रयत्न करतो आणि प्रयत्न करून शेवटी तो गडावरती पोहोचतो, त्या किल्ल्या त्या डोंगरावरती पोहोचतो तेव्हा सूर्यास्त झालेला असतो. आणि मग तो स्वतःशी म्हणतो, शिट काय उपयोग नाही, आपल्याला आयुष्यात काही जमतच नाही, आपण ठरवलं आणि आपल्याला काही सूर्यास्त बघताच आलं नाही. तेवढ्यात तिथे त्याला एक वयस्कर माणूस गृहस्थ भेटतो आणि तो त्याला सांगतो, इवन यू आर ऑन द पीक, यू आर इन द व्हॅली. तू डोंगराच्या माथ्यावरती जरी असला असता, तुझ्यामध्ये मात्र विचार जे आहेत ते नकारात्मक आहेत, ते अपयशाचे आहे. तुला सूर्यास्त बघायचा ते मान्य, पण सूर्यास्त बघण्यासाठी जो प्रवास तू केलास त्या प्रवासातला तू आनंद घेतलाच नाहीस. टप्प्याटप्प्यावरती जे काही तुला छान वारं लागलं ते वारं तू कधी आठवलंच नाहीस. तुला एकच फक्त की मला सूर्यास्त बघायचं म्हणजे काही सगळी तू ओढाताण केलीस आणि तुला सूर्यास्त केवळ बघता आलं नाही म्हणून तू प्रक्रियेतला आनंद घेऊ शकला नाहीस. त्यामुळे इव्हर यू आर ऑन द पीक, यू आर इन द व्हॅली. तसं मला असं वाटतं की तुम्ही अपयशात जर असता तुम्ही व्हॅलीमध्ये असता, लोकांच्या दृष्टीने तुम्ही व्हॅलीच असता, तुम्ही एका दरीमध्ये असता, एका खोल खड्ड्यात जाऊन पडलेले असता, लोकांच्या दृष्टीने ते अपयश असतं. पण त्या ठिकाणी जर तुम्ही स्वतःचा असा विचार केलात, अरे चैत्र आलो काय मी, वा वा, म्हणजे चढायला भरपूर संधी आहे, शिकायला भरपूर संधी आहे, मला क्षमता वाढवायला संधी आहे, तर तुम्ही त्या व्हॅलीत सुद्धा पीक वरती असता. त्यामुळे अपयशात जर का तुम्ही पीक वरती असलात तर मला असं वाटतं की स्काय इज द लिमिट, केव्हाही तुम्ही छान पुढे जाऊ शकाल. त्याच पुस्तकामध्ये
एका काही अनुभवानंतर तो माणूस त्या वृद्ध गृहस्थाला विचारतो, पण मग कशातरी पिक्स अँड व्हॅली पाहिजेत ना, सगळा तो त्रास सहन करायचा, ते सगळे अप्स अँड डाऊन स्वीकारायचे, त्यापेक्षा नसतं ना बरं. त्यांनी दिलेलं उत्तर पण फार मस्त आहे त्याच्यातलं बरं का. तो असं म्हणतो की तू कधी तुझ्या हृदयाच्या ठोक्यांच्या वतीमध्ये कार्डिओग्राम बघितलायस का रे? माहितीये तुम्हाला कार्डिओग्राम? हृदयाचा असं एक चार्ट असतो असा तो, आणि तुमचे ठोके असतात त्याच्यातून वरती खाली असं होत असतं. ते कोणी जर आयसीयू मध्ये असेल त्या आयसीयू मध्ये तुम्हाला त्या स्क्रीन वरती सतत दिसत असतं त्याचं वरती खाली होणं. मग तो म्हणतो की हो बघितलंय. मग तो म्हणतो की जेव्हा ती रेष सरळ असते त्याचा अर्थ काय होतो? आपण जिवंत असतो. So when there are no peaks and no valleys, you are dead. So peaks and valley makes you live. आयुष्यात पिक्स अँड व्हॅली असलेच पाहिजेत. फक्त तुम्ही त्यावेळेला कसं पाहायचं हे तुम्हाला समजलं, तुम्ही व्हॅल्यू वरून पीक वरती येता, पीकचा आनंद घेता, पुन्हा व्हॅलीत गेला तरी सुद्धा तुम्हाला अडचण येत नाही. आणि त्या सगळ्या पिक्स अँड व्हॅलीचा उपयोग पुढे जाण्यासाठी तुम्ही करू शकता. मी अपयशाकडे त्या दृष्टीने पाहतो, त्यामुळे मला स्वतःला अपयश हा शब्द म्हणून फारसा आवडत नाही. कमी पडलो, चुकलो, फसलो, 4 पावलं मागे आलो, अरे अजून करायला भाव आहे, लेट्स गो अहेड. थँक्यू सो मच. थँक्स. गुड आफ्टरनून सर, आवाज येतोय? हो येतोय. सर माझं नाव प्रीती माने आणि तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती आणि आज भेटते, प्रश्न विचारते. सो माझा पहिला प्रश्न असा होता की तुमची लाईफ इतकी मोठी ही आहे की कोणीतरी बायोपिक पण घेऊ शकतं. सो तुमच्या लाईफ मध्ये असा कुठला एक्सपिरियन्स होता की तुम्ही तिथे लाईफच्या जर्नी मध्ये तुम्ही लढता लढता पडला असाल, थकला असाल, तुम्हाला असं वाटलं असेल की आता नाही होणार. सो कुठली तरी अशी स्पेसिफिक वस्तू ज्याच्यामुळे तुम्ही मोटिवेट झाला असाल? व्यक्ती असं तुला म्हणायचंय? व्यक्तीच्या वतीमध्ये म्हणायचं? गोष्ट किंवा कुणी काहीतरी सांगितलं असेल त्याने तुम्ही मोटिवेटेड झालात, असा कुठला एक्सपिरियन्स आहे तुमच्या लाईफ मध्ये? मला 2 गोष्टींमधून प्रेरणा माझी मिळते, टिकते, वाढते असं मला वाटतं. 2 किंवा 3 म्हणू आपण राहणार. एक कुणा एका व्यक्तीवरती माझी प्रेरणा फार अवलंबून नसते. म्हणजे एकाच व्यक्तीमुळे मी प्रेरित झालो आणि त्याच व्यक्तीमुळे आता मी माझा सगळा पुढचा वाटचाल करतोय असं कधी माझं झालं नाही. मला अनेक व्यक्तींचा सहवास लाभला आणि अनेक व्यक्तींच्याकडून मी शिकत गेलो किंवा त्यांच्याकडून प्रेरणा घेत गेलो. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की एका व्यक्तीवरती अवलंबून राहण्यापेक्षा अनेक व्यक्तींच्या सहवासात राहावं. प्रत्येकाकडून काहीतरी वेगळं शिकायला मिळतं, अनुभवायला मिळतं. प्रत्येकाची शैली वेगळी असते आणि कुठल्या तरी प्रसंगात कुठलीतरी एक व्यक्ती जास्ती महत्वाची होते, दुसऱ्या प्रसंगात दुसरी व्यक्ती आपल्याला जास्त प्रेरणा देते. तर हा एक मला भाग वाटतो. दुसरा मला महत्वाचा भाग वाटतो तो म्हणजे उपासना. उपासना म्हणताना मी कुठल्या देवाची पूजा अर्चा अशा त्याकडे पाहत नाही. तर उपासन म्हणजे स्वतःजवळ जाऊन बसणे, स्वतःशी संवाद करणे. रोज सकाळी जवळ तर गेली किती 35 ते 40 वर्ष तरी असं झालंय की माझा कधीही दिवस चुकला नाही की रोज सकाळी मी 10 मिनिटं तरी स्वतःशी बसलोय आणि संवाद केलाय स्वतःशी. आणि मग कालचा दिवस कसा गेला, काय चुकलं आपलं, काय कमी पडलं आपलं, कुठं आपण जरा प्रेरणा कमी पडली, कुठं सोडून द्यावं असं वाटलं, कुठं नको आता बास असं वाटलं, मग का बरं असं वाटलं आपल्याला, अरे इच्छा मग आता या प्रसंगात आपण असं बघितलं की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. असं स्वतःशी संवाद साधणं, यासाठी उपासना हे प्रबोधिनीमध्ये अत्यंत प्रभावी तंत्र म्हणून आपण वापरतो. आणि मला असं वाटतं की त्याचा मला स्वतःला खूप खूप उपयोग झाला किंवा होतोय. त्यामुळे अशी प्रेरणा मिळवण्यासाठी, जागवण्यासाठी, वाढवण्यासाठी, टिकवण्यासाठी अशा उपासनेचा उपयोग, स्वतःशी स्वतः संवाद करण्याचा उपयोग हा निश्चितपणे होतो. तिसरं मला महत्वाचं वाटतं ते म्हणजे निसर्गात मला भटकायला खूप आवडतं आणि निसर्गाकडून मला खूप प्रेरणा मिळते. मग केव्हा तरी रात्री कुठल्या तरी डोंगरदऱ्यामध्ये, किल्ल्यावरती असं आकाशाकडे बघितल्यावरती असं वाटतं की अरे आपण कप पदार्थ आहोत. एवढं प्रचंड तारका समूह, एवढं प्रचंड विश्व आहे, त्या विश्वात आपण एवढेसे नगण्य आहोत. आणि मग मी किती मोठा, माझा अहंकार,
त्या सगळ्या गोष्टीची एकदम जाणीव व्हायला लागते आणि मग कळतं की अरे चे काही फार कोणीतरी आपल्याला बोललं आणि आपण खट्टू झालो आणि काहीतरी गडबड केली असं नाही होतं का, मग काय सोडून द्यायचा विषय आहे. जाऊ पुढे आपण 4 पावलं अजून पुढं. असं निसर्गाकडून अनेक वेगवेगळ्या प्रसंगांमधून असं खूप वेगळ्या पद्धतीने अशी प्रेरणा टिकायला मिळते. मला काही जर का असं वाटलं की जरा बोर झालंय, जरा कंटाळा आलाय, जरा काहीतरी जरा थोडंसं कमी जास्ती झालं असं वाटतं, की मी पटकन माझी गाडी काढतो, कुठल्या तरी किल्ल्यावर जातो आणि एकटाच जातो आणि मग त्या किल्ल्यावरती असं दिवसभर असं मनसोक्त हिंडतो फिरतो, निसर्ग पाहतो आणि मग एकदम फ्रेश वाटतं, छान वाटतं की चला आता परत लागू कामा. तर मला असं 3 गोष्टी मला नक्की सांगता येतील की अशा अनेक व्यक्तींचा सहवास, उपासना आणि अशी थोडी मरगळ आली असं वाटलं की जरा खूप दमलंय असं वाटतंय, जरा नाही सुचत आहे पुढचं काही, जरा असं जरा आता काहीतरी गडबड झालं का वाटतंय, तर मग निसर्गात जातो, एक दिवसभर छानपैकी मजा करून येतो चांगल्या अर्थानं आणि निसर्गात सगळा बघून दुसऱ्या दिवशी पुन्हा उत्तम उत्साहानं कामाला सुरुवात करतात. पण प्रत्येकाला हेच असेल असं नाही, कुणाला वेगळेही असू शकतील. मला हे 3 माझ्या दृष्टीने महत्वाचे. थँक्यू सर. माझा दुसरा प्रश्न असा होता की एक वाक्य सगळे बोलतात असं, फर्स्ट बेंचर जे असतात ते शाळेत हुशार असतात, पण लास्ट बेंचर जे असतात ना ते आयुष्याच्या शाळेत फार हुशार असतात. सो तुम्हाला हे वाक्य खरं आहे असं वाटतं? फर्स्ट बेंचर का लास्ट बेंचर? फर्स्ट यार बेंच नाही, वाक्य असतेच तू परत नीट नाही कळलं मला. फर्स्ट बेंचर हे फक्त शाळेत हुशार असतात, पण जे लास्ट बेंचर असतात ना ते आयुष्याच्या शाळेत फार हुशार असतात. सो हे वाक्य तुम्हाला कितपत खरं वाटतं? अर्ध सत्य आहे असं मी म्हणेन. हे अर्ध सत्य आहे. म्हणजे पहिल्या बाकावर बसलेली माणसं फक्त शाळेतच पहिली असतात असं नाही आणि शेवटच्या बाकात बसलेली माणसं आयुष्यात कायम पहिलेच असतात असंही नाही. दोन्हीकडे निम्मे निम्मे शक्यता असं मी म्हणेन. पण माझा पुढचा प्रश्न असा आहे की मग मधल्या माणसांचं काय? तर ते अर्धे शेवटच्या बाजूला शेवटचे बाग एक एकच असणार आहे. पहिली एकच असणार, मध्ये 15-15, 20-20, 5-5, 10-10 बाकी असणार आहेत. हा मग सर ते अर्धे पुढचे जे आहेत त्यांची विचारणा घेऊन राहतील, अर्ध्या मागच्यांची विचारणा घेऊन राहतील, ते तर टॉपला राहतील ना मग ह्यांच्यापेक्षा पण. दोन्ही मला असं वाटतं याच्यामध्ये की तुम्ही कुठं बसता याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही जिथे बसता आहात तिथे तुम्ही काय विचार करता आहात. एक इंग्रजी फार छान वाक्य आहे, इट इज नॉट वेअर यू आर बट इन व्हॉट डिरेक्शन यू आर मुव्हिंग मेक्स यू ग्रेट. पहिला आलेला मुलगा जर का सतत घसरणीच्याच टप्प्यावर जर का असेल तर तो आयुष्यात यशस्वी नाही होणार, पुढे जाणार नाही. पण शेवटचा मुलगा असेल आणि तो सतत प्रगती करत असेल, 4-4 पावलं पुढे पुढे जात असेल, तर निश्चितपणे आयुष्यात तो केव्हा तरी सर्वोच्च ठिकाण सुद्धा मिळवू शकेल. त्यामुळे पहिलं भाग आणि शेवटचं भाग हे रूपक आहे असं मी म्हणतो. त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचं कारण नाहीये. नाही तर माझ्या बोलल्यानंतर लोक पहिल्या बाकावरती बसायची नाहीत आणि शेवटच्या बाकावरही बसायची नाहीत, असं होऊ नये असं मला वाटतं. त्यामुळे बाकाची जागा महत्वाची नसून तुम्ही अभ्यासाच्या पलीकडे किती गोष्टी करता आहात, अभ्यासाच्या बरोबरीनं इतरही गोष्टींमध्ये तुम्ही अनुभव घेतले पाहिजेत. मागे बसणारे विद्यार्थी हे अनुभव घेतात असं गृहीत आहे. ते अभ्यासात थोडेसे मागे असले तरी ते इतर अनेक प्रकारचे अनुभव घेतात. ते न घेता मागे बसणारे विद्यार्थी अभ्यासातही पुढे नसतील आणि आयुष्यातही पुढे नसतील. पुढे बसणारे विद्यार्थी पुढे बसतायत पण भरपूर अनुभव घेत आहेत, तर ते पहिलेही येतील आणि आयुष्यातही पुढे असतील. मला असं वाटतं की अभ्यासाच्या बरोबरीनं अनेक प्रकारचे उपद्व्याप चांगल्या अर्थानं, उद्योग चांगल्या अर्थानं हे आपण केले पाहिजे, धडपडलं पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे. तर मग 24 तास आपल्याला कमी पडतील. मग तुम्ही अभ्यासाचं नियोजन कराल, मग कमीत कमी वेळात अभ्यास पूर्ण करण्यासाठी धडपड कराल आणि उरलेला सगळा वेळ तुम्हाला हव्या त्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही काढू शकाल, वापरू शकाल. मला असं तुझ्या प्रश्नाचं उत्तर देताना मला जरा थोडं मी लांबून गेलो, पण मला म्हणायचं काय तुला काही समजलं असेल किंवा तुला मिळालं असेल मी समजतो. थँक्यू सर. छान. सर आपल्याकडे एक 5च मिनिटं आहेत. एक 2-3 बऱ्याच मुलांना प्रश्न विचारायचे आहेत खरं तर, पण एक 2 प्रश्न घेऊ आणि एका मुलीला आभार कृतज्ञता व्यक्त करायची. तर मग मी
ठीक आहे, मला एक शेवटची 2-3 मिनिटं परत द्या फक्त. ओके 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 सर. येस येस येस. म्हणजे त्या समारोपाच्या आधी मी जरा 2-3 मिनिटं समाप्त करीन. चालेल, मग एक प्रश्न घेऊ फक्त आता. चालेल, एक प्रश्न घ्या. नमस्कार सर, माझं नाव रुपाली वडणे. तर मला असं विचारायचंय की आता सध्या म्हणजे 10वीची खूप मुलांनी 10वीची परीक्षा दिलेली आहे. तर मग त्यातील काही मुलांनी असं ठरवलेलं असतं की बाबा आता आपण सायन्सनी ऍडमिशन घेऊन नंतर पुढे आपण ऍग्री करू, असं प्रत्येक मुलाने ठरवलं असतं की म्हणजे आपलं करिअर पुढे त्यांनी ठरवलेलं असतं. पण काही मुलांचं असं असतं की त्यांना म्हणजे परिवाराच्या ह्याच्यातून जावं लागतं, की समजा परिवाराने सांगितलं की बाबा तू सायन्सने ऍडमिशन घे, तर त्यांना त्यातूनच ऍडमिशन घ्यावं लागतं. तर मग नंतर पुढे त्यांना परत काही त्यातून जमत नाही. मग मला असं, माझा मेन प्रश्न असा आहे की मुलांनी स्वतःच्या इच्छेनुसार करिअर निवडावं की पालकांच्या इच्छेनुसार आपली शिक्षण पद्धती निवडावी. पालकांना काय वाटतं सायन्सला जावं मुलांनी? कारण त्यांना एक मार्ग माहिती आहे की सायन्सला गेला, पुढे कॉम्प्युटर केलं की मग पैसे मिळतील आयुष्यामध्ये, आणि आपला मुलगा मुलगी स्वतःच्या पायावरती उभं राहील. बरोबर. आता पूर्वीपेक्षा आता अनेक जागा उपलब्ध झाल्या की जिथे आपण पैसे मिळवू शकतो चांगल्या अर्थात. पण काही वेळेला आपल्या आई वडिलांना त्याचं ज्ञान नसतं, माहिती नसते. आसपासची जी काही 2-4 माणसं असते ती त्यांना सांगत होती हेच केलं तरच आयुष्यात काहीतरी चांगलं होईल. त्याच्यामुळे आपल्याला ज्या अन्य कुठल्या तरी क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या क्षेत्राची थोडीशी माहिती घेणं, त्यात करिअर कसं करता येईल, त्यात नोकरी किंवा व्यवसाय कसा करता येईल, त्यातून स्वतःचं किमान पोट भरेल, आपल्या कुटुंबाचं पोट भरेल, एवढे पैसे मी कसे मिळवू शकीन, याबद्दल आपल्या आई वडिलांना सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. समजावून सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. आणि समजा त्यात कळत नसेल तर ते जे म्हणतायत त्यांनी सुरुवात करावी, आणि कुठल्या तरी टप्प्यात तुम्हाला लक्षात येईल त्यांना सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा, अरे चेता नाही जमत आहे, त्याच्यावेळी त्यांनी हे केलं तर जास्तीत चांगलं होईल, तर काही त्या टप्प्याला आपल्याला परवानगी मिळू शकेल. मला स्वतःला 12वी नंतर सायन्सकडे जायचं होतं, पण घरच्यांनी मला सांगितलं की नाही, इंजिनिअरिंग किंवा मेडिकल दोनपैकी एकच तुला निवडायला परवानगी आहे. मग त्यातल्यात मला गणित आवडत होतं म्हणून मी इंजिनिअरिंग निवडलं, बी झालो मी. आणि मग वडिलांना सांगितलं आता मात्र मला जे व्हायचं ते होण्यासाठी मला तुम्ही परवानगी द्या. तुम्हाला इंजिनियर व्हायचं होतं ना, मी तुम्हाला इंजिनिअरिंगची पदवी देऊन टाकली, आता मला शिक्षक व्हायचं आहे, मग मी आता शिकेन आणि मला ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात मी काम करेन. सुरुवातीला नाराज झाली मंडळी, पण नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हो, याला जे करावं असं वाटतं ते करतोय आणि ते त्याला चांगलं यश मिळतंय, चांगलं त्याला काम पुढे जाता येत आहे. त्याला वेळ लागेल सुरुवातीला, काही वेळेला आपले शिक्षक आपल्याला मदतीला येऊ शकतील, आपले नातेवाईक मित्रमंडळी काही आपल्याला मदत करू शकतील, पण समजून घेतच पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यासाठी आपण स्वतः वेगवेगळ्या क्षेत्रांमधली माहिती मिळवली पाहिजे आणि ते आपल्या आई वडिलांना अधिक चांगल्या रीतीने सांगू शकलं पाहिजे असं मला वाटतं. अंधारात ठेवून आणि खूप टोकाचा विरोध पत्करून करिअर निवडू नये, कारण शेवटी आई वडील आपल्याला पुढे आयुष्यभर मदतीला असतात, साथीला असतात. त्यामुळे फार भांडण करून, आटापिटा करून, त्यांच्याशी काय म्हणतात त्याला 2 हात करून आपण शक्यतो लगेच करिअर निवडायच्या ऐवजी त्यांना पटवून देऊन, समजावून सांगून, मदतीला मित्रमैत्रिणी किंवा शिक्षकांना बरोबर घेऊन आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी आपण मग जास्तीत जास्त इतर क्षेत्रातली माहिती मिळवावी आणि ती आपल्या आई वडिलांना सांगावी असं मी नक्की सुचवेन. थँक्यू सर. खूप चांगला प्रश्न तुम्ही सगळ्यांनी विचारलेले आहेत आणि अजूनही तुम्हाला अनेकांना प्रश्न विचारायचे आहेत. अनेकांना मला असं वाटतं पण आपली प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती उत्तर तुमच्याकडे जर वेळ असेल तर एखादी झूम लिंक टाकू का लगेच? नाही, आता आपण थांबूया सर जरा. चालेल चालेल. तर आपण दीड तास जवळ परत हे केलेलं आहे. पुन्हा केव्हा तरी आपण एकदा मग करतो. केव्हा तरी आपल्याला परत आपण त्याच्यावरती परत बोलू, त्याला पण 2-3 प्रश्न घेऊयात. खूप पण छान. मला सुद्धा असं वाटतं की हा संवाद जो काही ऐपाबागच्या निमित्तानं आपण केला, हो. त्यात जे आपण सगळेजण सहभागी झालात ते पुढच्या या वर्षभराच्या ऑनलाईन मासिक उपक्रमामध्ये म्हणजे या प्रबोधन विकासिकामध्ये सुद्धा जरूर सहभागी व्हावं. त्याला 500 रुपये शुल्क आहे, परंतु मी असं सुचवीन की तुम्ही सगळ्यांनी स्वकष्टातून हे पैसे मिळवावेत. तुम्हाला जर काय टप्प्याटप्प्याने भरणं शक्य असेल तर तशी परवानगी मी द्यायला तयार आहे की आता मी 100 रुपये भरतो, अजून 2 महिन्यांनी पुढचे 100 रुपये भरतो, पण वर्षभरात आम्ही 500 रुपये आम्ही कमवून हे भरू
आणि त्या कमाईतून आम्ही हे जर वर्गणी जर होऊ तर मला खात्री आहे की तुम्हाला ते जास्ती अंगी लागेल. दुसऱ्या कोणीतरी शुल्क तुमचं भरण्यापेक्षा या टप्प्यात तुम्ही आता आलेला आहात की तुम्ही स्वतः तुमचे 500 रुपये कमवले पाहिजेत. कष्ट करून, मेहनत घेऊन, व्यापार करून, उद्योग करून तुम्ही ठरवा असं मी तुम्हाला म्हणेन. पण असं जास्तीत जास्त जणांनी या विकासिका उपक्रमात भाग घ्यावा, म्हणजे आपला संवाद पुढच्याही काळामध्ये अजून चालू राहील. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी, धडपडीसाठी देऊन ठेवतो आणि आपण समारोपाच्या शेवटच्या मिनिटाकडे येऊया. नमस्कार सर. महात्मा गांधीजी म्हणतात की पहिली संधी आपल्याला चालून येते, दुसऱ्या संधी आपल्याला मिळवावी लागते, तर तिसऱ्यासाठी संघर्ष करावा लागतो. तर तुम्ही आम्हाला पहिल्या संधीमध्ये आमच्याशी संपर्क साधला, आम्हाला भरभरून उपदेश केला, त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं खूप मनापासून अभिनंदन. आणि धन्यवाद. तुम्ही तुमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आमच्या बरोबर शेअर केला. खूप आनंदाचा प्रत्येक क्षण आमच्या बरोबर शेअर केला. खूप साऱ्या मुलांना तुम्ही करिअर बद्दल वेगवेगळ्या वाटचालींची ओळख करून दिली, त्यांच्या करिअरला मार्गदर्शन केलं, त्याबद्दलही तुमचं खूप अभिनंदन. आणि तुमचा जो छात्र प्रबोधनचा एकावा खास उपक्रम झाला त्यामध्ये आम्हाला खूप सारं भरभरून मिळालं. आणि आता आपला जो बेतावर आहे तो नवीन येणारा 1 वर्षासाठी असणारा उपक्रम, त्यासाठी आम्ही खूप आतुर आहोत. आणि ह्या कार्यक्रमासाठी तुम्ही आवर्जून आम्हाला उपस्थिती दिली किंवा खूप सारं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल अजून एकदा अभिनंदन. आणि ह्या उपक्रमाची आम्हाला रंजनकर सरांनी खूप मदत केली किंवा आम्हाला एक नवीन काहीतरी